तो जन्मालाच आला तेव्हा घरात कुणाच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं. कारण सगळी गावकुसाबाहेरची झोपडी, त्यात ढोरांसारखी माणसं आणि वास जिथं पसरायचा तिथं पाय धरणारी सुद्धा माणसं नसत. त्या झोपडीमध्ये त्याचा जन्म झाला. त्याच्या आईच्या चित्कारामधून आणि गाई, म्हशींच्या ओरडण्यातून. वडील नव्हतेच. म्हणे कुणी गाडीखाली चिरडून गेले म्हणून त्याच्या आईचं पोट पुढे आलं होतं. त्यामुळेच त्याच्या जन्माला पाप म्हटलं गेलं आणि त्याचं नावही गावाने ठेवून दिलं, कडू. कडू. कारण त्याचं अस्तित्वच समाजाच्या गळ्यात अडकलेल्या काट्यासारखं होतं. गावात शाळा होती. पण त्या शाळेच्या गेटजवळ त्याच्यासाठी पाय ठेवणंही पाप समजलं जायचं. सरांना विचारलं की, कडू शाळेत येऊ दे ना. तेव्हा सर हसायचे, त्याचं काय शिकून होणार आहे. मळ्यात बैल हाकायचाय की पोथ्या वाचायच्यात. आई बिचारी काही बोलायची नाही. रात्री मळ्यात गवत कापून आणायची. दिवसा शेजाऱ्यांची भांडी घासायची. समाजाच्या डोळ्यात तिचं एकच नाव होतं, मादी. पण तिच्या मुलाच्या डोळ्यात ती देवी होती. कडू लहानपणापासून सगळं चोरून बघायचा. शाळेच्या खिडकीबाहेरून तो पाटी हातात घेऊन बसायचा. आत मुलं इंग्रजी म्हणायची आणि बाहेर तो मातीवर बोट चालवायचा. एकदा एक शिक्षकानं त्याला पाहिलं आणि त्याला दप्तर दिलं. पण दुसऱ्याच दिवशी गावच्या सरपंचानं त्या शिक्षकाला गावातून हाकलून दिलं. तुमच्यामुळे चरमकार आमच्याच शाळेत शिरतील, ही आमची परंपरा नाही. कडूची दुनिया लहान होती, आई, गाई आणि झोपडी. पण त्याच्या मनात प्रश्न मोठे होते. मी असं का? माझं काय चुकलं? तो मोठा झाला. अंगाने जरा जास्त मेहनतीचा, डोळ्यांत शुद्ध तेज. पण गावाने त्याला नेहमी कडू म्हणूनच ओळखलं. कुठं मळ्यात काम करायला गेला तर पैसेच नाही मिळाले. का तर म्हणे, तू आमच्या नळाला हात लावलास, आमचं पाणी अपवित्र केलं. एकदा गावातल्या एका मोठ्या साहेबाची बाई हरवली. गाव सगळं थरथरलं. पोलीस आले आणि कोणाला पकडलं? कडूला. का? कारण तो शेवटी तसला होता. कुणाचं कसल्याचं पुरावं नव्हतं. पण गावकऱ्यांनी सांगितलं, त्यानेच पाहिलं होतं शेवटचं त्या मुलीला. कडू बिचारा फक्त एवढंच म्हणाला, मी पाणवठ्यावर होतो. पण कोणी ऐकलं नाही. पोलीस चौकशीत त्याला बोटांनी मारलं. हाताला विजेचा झटका दिला. तोंडात जबरदस्तीने कबुली घेतली. न्यायालयात तो उभा होता. त्याच्या अंगावर फाटकी अंगरखा. आणि समोर वकील म्हणत होता, हा गुन्हेगार आहे. जातीनेच त्यांचं काम चोराचं. न्यायाधीश डोळे मिटून फक्त एवढंच म्हणाले, पुरावे अपुरे आहेत. पण समाजात भीती निर्माण झाली आहे. म्हणून याला 7 वर्षांची शिक्षा. कडू तुरुंगात गेला. आयुष्य संपलं. आईने गावाच्या वेशीवर आत्महत्या केली. कुणी कुणाला दोष दिला नाही. 7 वर्षांनी तो बाहेर आला, तर गावाने त्याला ओळखायलाच नकार दिला. तो कुणाच्या घराची भिंत चुकून ओलांडली तर गावकऱ्यांनी त्याला बांधून मारलं. म्हणे, हा परत आला चोऱ्याला. आणि अखेर एका अंधाऱ्या रात्री नदीच्या पात्रात एक प्रेत सापडलं. चेहरा फाटलेला, कपडे रक्ताने भरलेले. ओळख पटली, तो कडू होता. पण त्याच्या खिशात एक चिठ्ठी होती. माझं एकच चुकलं, मी या समाजात जन्म घेतला. माझ्या आईचं काय चुकलं होतं? आणि तुम्हा सगळ्यांचं काय खरं होतं? त्या चिठ्ठीने गावात काहीच बदल झालं नाही. शाळेचं गेट तसंच राहिलं. सरपंचाचं वर्चस्व तसंच. पण नदीच्या काठावर एक पाटी लागली. इथे एका पोराने समाजाच्या अन्यायाखाली जीव गमावला. पण कोणी वाचायला आलं नाही. कारण त्याचं नाव होतं कडू. त्या नदीच्या काठावर पाटी लागली होती खोटी सहानुभूती देण्यासाठी. कारण समाजाला त्याच्या मरणाचे दुःख नव्हतं. फक्त आपली प्रतिमा वाचवायची होती. गावकऱ्यांनी 2 दिवस चर्चा केली. मग विषय मिटला. पण त्या मृत कडूच्या नशिबात अजून काही अपमान बाकी होते. त्याचा मृतदेह पोलीस पोस्टमार्टेमसाठी नेत होते, तेव्हा रस्त्यावर काहींनी हसत त्याच्या चेहऱ्यावर थुंकलं. म्हणे, सडलेल्या माणसाचं इतकंच भविष्य असतं. त्याला कुठे निश्चिते सुद्धा मिळाली नाही. नदीपात्रातच गावकऱ्यांनी लाकडं टाकली आणि जबरदस्तीने त्याचा अंत्यसंस्कार केलं. गावात फक्त एक म्हातारी, जनाई मावशी, डोळे भरून रडली. ती म्हणाली, तो काही वाईट नव्हता रे. पण समाज खूपच वाईट झालाय. त्या रात्री मावशी झोपलीच नाही. ती त्याच्या झोपडीवर गेली. आत अजूनही त्याची आई वापरत असलेली उष्ट पाणी होती. कडूच्या वहीत काही अक्षरं होती. माझं आयुष्य कायच नव्हतं. पण मी जगलो कारण मला जगायचं होतं. कुणीतरी माझी कहाणी ऐकावं म्हणून.
त्या वहीतील पानं घेत मावशी तालुक्याच्या वकिलांकडे गेली. सांगितलं, हा मुलगा गुन्हेगार नव्हता. त्याच्यावर आश्चर्य झाला. सुरुवातीला कुणी ऐकलं नाही, पण त्या वहीतील एका ओळीने सगळं बदललं. माझा गुन्हा इतकाच होता की मी गरीब होतो आणि निपट अडाणी घरात जन्मलो. त्या वकिलाला पटलं. त्याने केस उघडली. बातमी मीडियापर्यंत पोहोचली. बातमीच्या हडगळ होती. एका मरणाऱ्याच्या वहीतून उघड झालेला जिवंत समाजाचा खरा चेहरा. गावात पुन्हा खळबळ माजली. सरपंच भयभीत झाला. पोलीस चौकशीत त्याच्यावर दबाव आला. पण सरपंचाचं वाक्य असंच होतं, जातीनं हे लोकच खोटारडे असतात. मग काय झालं मेला तर. पण समाज आता जुना नव्हता. एक नवीन पिढी उठली होती, कडूच्या लिखाणामुळे जागरूक झालेली. त्या गावातली 2-3 मुलं होती, युवराज, छाया आणि सचिन, जे कडूच्या लिखाणावर निबंध लिहू लागले, सोशल मीडियावर पोस्ट करू लागले. त्यांच्यामुळे राज्य सरकारला चौकशी सुरू करावी लागली. ज्यांना नेहमी ते आणि आपण असं वाटायचं, त्यांना आता जाणवलं, चुकीचं आपल्याकडून झालं. एक दिवस बातमी आली, कडू निर्दोष होता. त्याच्यावर लादलेली केस बनावट होती आणि त्याला शिक्षा देणारे साक्षीदार खोटे होते. पण तोपर्यंत उशीर झाला होता. त्याच्या आईने फाशी घेतली होती. कडू जिवंत नव्हता आणि त्यांच्या झोपडीत आता फक्त शांतता होती. तरीही समाजात एक गोष्ट बदलली. गावात पहिल्यांदा दलित मुलांसाठी शाळेच्या गेटजवळ पाटी लावली गेली. इथे कडू बसायचा, म्हणून आज तुमचं शिक्षण पूर्ण होतंय. युवराजने ती पाटी लावली. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, कारण त्याने वाचलं होतं. कडूने शेवटी लिहिलं होतं, माझ्यासारख्या कुणालाही पुन्हा असं मरण येऊ नये. काही वर्षांनी कडूवर डॉक्युमेंटरी बनली. पुरस्कार मिळाले. काही लोक त्याच्या नावाने ट्रस्ट काढू लागले. पण मावशी, जी खरी साक्ष होती त्या कडूच्या अस्तित्वाची, ती म्हणाली, त्याचं आयुष्य जेव्हा जिवंत होतं, तेव्हा कोणी पाणी दिलं नाही. आता त्याच्यावर पुरस्कार घेतायत. हेच का समाज. ती एकट हसली आणि त्या पाटीखाली बसली. एक लहान मुलगा शाळेतून परत येताना विचारलं, मावशी, हा कडू कोण? ती म्हणाली, तो एक असा मुलगा होता, जो चुकला नव्हता पण ज्याच्यावर सगळ्यांनी चूक लादली. मुलगा गप्प झाला. त्याच्या चेहऱ्यावर नाशिवंत शांतता होती. आणि त्या दिवशी पहिल्यांदा त्या मुलाने आपल्या वर्गात जाऊन निबंध लिहिला, खरा दोषी कोण? आणि हा निबंध आजही त्या गावाच्या भिंतीवर रंगीत अक्षरांत लिहिलेला आहे. समाजाचा नियम असतो की जिथे चुकीला सहमती मिळते, तिथे ती चूक नसतेच. पण जेव्हा कोणी न बोलता मारलं जातं, तिथे फक्त मृत नाही, तर माणुसकीही मरते. त्या गावातली हवा बदलली होती. पण त्या हवेचा पहिला श्वास जेव्हा घेतला गेला, तेव्हा कडू नव्हता. तो केव्हाच गेला होता. पण त्याचा आवाज मात्र अजून झोपडीच्या कडेला ऐकू येतो, माझं चुकलंच काय होतं रे.